राजधानी दिल्लीसह देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून संबोधित करणार। सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती। मुख्यमंत्री शिंदे मुंबईत, फडणवीस नागपुरात आणि अजितदादा पुण्यामध्ये ध्वज फडकावणार, तर ठाकरे शिवसेना भवनाबाहेर ध्वजारोहण करणार। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज पुण्यामध्ये। लोकसभेला बसलेला फटका भरून काढण्यासाठी पुण्याकडे विशेष लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज बीडच्या केजमध्ये। मुंदडांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत। शरद पवार यांनी सांगितलं, तर मी पाकिस्तानमध्ये जाऊनही निवडणूक लढवेन। माजी खासदार सूर्यकांत पाटलांचं सत्कार सोहळ्यातील विधान चर्चेत। सूर्यकांत पाटील हदगाव विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा। लोकसभेत पराभूत उमेदवारांचं शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन होणार। पराभूत नेत्यांना शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी। मुलींना फी मागणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून हेल्पलाईन नंबर जारी। चंद्रकांत पाटील यांचे कारवाईचे आदेश। विनेश फोगटचं अपील फेटाळताना कॅसनं उघड केलं नाही कारणाचा अभ्यास करत विनेशसाठी आणखी एक मार्ग शक्य। कॅसच्या निर्णयाविरोधात स्विस फेडरल ट्रिब्युनलकडे दाद मागता येणार। Thank you.